पूरा विश्व इस समय संकट के बहुत बड़े गंभीर दौर से गुजर रहा है। आमतौर पर कभी जब कोई प्राकृतिक संकट आता है तो वो कुछ देशों या राज्यों तक ही सीमित रहता है। लेकिन इस बार ये संकट ऐसा है जिसने विश्व भर में पूरी मानव जाति को संकट में डाल दिया है। जब प्रथम विश्व युद्ध हुआ था, जब द्वितीय विश्व युद्ध हुआ था, तब भी इतने देश युद्ध से प्रभावित नहीं हुए थे जितने आज कोरोना की इस बीमारी से हैं। पिछले 2 महीने से हम निरंतर दुनिया भर से आ रहे कोरोना वायरस से जुड़ी चिंताजनक खबरें देख रहे हैं, सुन रहे हैं। इन 2 महीनों में भारत के 130 करोड़ नागरिकों ने कोरोना जैसी वैश्विक महामारी का डटकर मुकाबला किया है। सभी देशवासियों ने आवश्यक सावधानियां बरतने का भरसक प्रयास भी किया है। लेकिन बीते कुछ दिनों से एक ऐसा माहौल बन रहा है, ऐसा लग रहा है जैसे हम संकट से बचे हुए हैं। ऐसा लगता है सब ठीक है। वैश्विक महामारी कोरोना से निश्चिंत हो जाने की ये सोच सही नहीं है। इसलिए प्रत्येक भारतवासी का सजग रहना, सतर्क रहना बहुत आवश्यक है। साथियों, आपसे मैंने जब भी जो भी मांगा है, मुझे कभी भी देशवासियों ने निराश नहीं किया है। ये आपके आशीर्वाद की ताकत है कि हम सब मिल करके अपने निर्धारित लक्ष्यों की तरफ आगे बढ़ रहे हैं। प्रयास सफल भी होते हैं। आज मैं आप सभी देशवासियों से, 130 करोड़ देशवासियों से, आप सबसे कुछ मांगने आया हूं। मुझे आपके आने वाले कुछ सप्ताह चाहिए। आपका आने वाला कुछ समय चाहिए। मेरे प्यारे देशवासियों, अभी तक विज्ञान कोरोना महामारी से बचने के लिए कोई निश्चित उपाय नहीं सुझा सका है और न ही इसकी कोई वैक्सीन बन पाई है। ऐसी स्थिति में हर किसी की चिंता बढ़नी बहुत स्वाभाविक है। दुनिया के जिन देशों में कोरोना का वायरस और उसका प्रभाव ज्यादा देखा जा रहा है, वहां अध्ययन में एक और बात सामने आई है। इन देशों में शुरुआती कुछ दिनों के बाद अचानक बीमारी का जैसे विस्फोट हुआ है। इन देशों में कोरोना से संक्रमित लोगों की संख्या बहुत तेजी से बढ़ी है।
भारत सरकार इस स्थिति पर, इस वैश्विक महामारी के फैलावे के इस ट्रैक रिकॉर्ड पर पूरी तरह नजर रखे हुए हैं। हालांकि कुछ देश ऐसे भी हैं जिन्होंने आवश्यक निर्णय भी किए और अपने यहां के लोगों को ज्यादा से ज्यादा आइसोलेट करके स्थिति को संभाला है और उसमें नागरिकों की भूमिका बहुत अहम रही है। भारत जैसे 130 करोड़ की आबादी वाले देश के सामने, और हम वो देश हैं जो विकास के लिए प्रयत्नशील देश हैं, और हम जैसे देश पर कोरोना का ये संकट सामान्य बात नहीं है। आज जब बड़े-बड़े और विकसित देशों में हम इस वैश्विक महामारी का व्यापक प्रभाव देख रहे हैं, तो भारत पर इसका कोई प्रभाव नहीं पड़ेगा, ये मानना गलत है। और इसलिए इस वैश्विक महामारी का मुकाबला करने के लिए दो प्रमुख बातों की आवश्यकता है। पहला, संकल्प, और दूसरा, संयम। संकल्प और संयम। आज 130 करोड़ देशवासियों को अपना संकल्प और दृढ़ करना होगा कि हम इस वैश्विक महामारी को रोकने के लिए एक नागरिक के नाते अपने कर्तव्य का पालन करेंगे। केंद्र सरकार, राज्य सरकारों के दिशा निर्देशों का पूरी तरह से पालन करेंगे। आज हमें यह संकल्प लेना होगा कि हम स्वयं संक्रमित होने से बचेंगे और दूसरों को भी संक्रमित होने से बचाएंगे। साथियों, इस तरह की वैश्विक महामारी में एक ही मंत्र काम करता है, हम स्वस्थ तो जग स्वस्थ। हम स्वस्थ तो जग स्वस्थ। ऐसी स्थिति में जब इस बीमारी की कोई दवा नहीं है, तो हमारा खुद का स्वस्थ बने रहना ये सबसे पहली आवश्यकता है। इस बीमारी से बचने और खुद के स्वस्थ बने रहने के लिए दूसरी अनिवार्यता है, वो है संयम। और संयम का तरीका क्या है? भीड़ से बचना, घर से बाहर निकलने से बचना। आजकल जिसे सोशल डिस्टेंसिंग कहा जा रहा है, कोरोना वैश्विक महामारी के इस दौर में ये सोशल डिस्टेंसिंग ये बहुत ही ज्यादा आवश्यक है और कारगर भी है। हमारा संकल्प और संयम इस वैश्विक महामारी के प्रभाव को कम करने में बहुत बड़ी भूमिका निभाने वाला है। और इसलिए अगर आपको लगता है कि आप ठीक हैं, आपको कुछ नहीं होगा, आप ऐसे ही मार्केट में घूमते रहेंगे, सड़कों पर जाते रहेंगे और कोरोना से बचे रहेंगे, मैं समझता हूं ये सोच सही नहीं है। ऐसा करके आप अपने साथ और
अपने प्रियजनों को, अपने परिवार के साथ अन्याय करेंगे। इसलिए मेरा सभी देशवासियों से ये आग्रह है कि आने वाले कुछ सप्ताह तक जब बहुत जरूरी हो तभी अपने घर से बाहर निकलें। जितना संभव हो सके आप अपना काम, चाहे बिजनेस से जुड़ा ऑफिस से जुड़ा हो सके तो अपने घर से ही करें। जो सरकारी सेवाओं में हैं, अस्पताल से जुड़े हैं, जनप्रतिनिधि हैं, जो मीडिया कर्मी हैं, इनकी सक्रियता तो आवश्यक है, लेकिन समाज के बाकी सभी लोगों को खुद को बाकी भीड़भाड़ से, बाकी समारोह से आइसोलेट कर लेना चाहिए। मेरा एक और आग्रह है कि हमारे परिवार में जो भी सीनियर सिटीजन्स हो, 60-65 वर्ष की आयु के ऊपर के व्यक्ति हो, वो आने वाले कुछ सप्ताह तक घर से बाहर न निकलें। मैं फिर से आग्रह करता हूं, 60-65 से ऊपर की आयु वाले हमारे सभी परिवार के जन घर से बाहर न निकले। हो सकता है कि वर्तमान पीढ़ी पुरानी कुछ बातों से परिचित नहीं होगी, लेकिन मैं आपको बताना चाहता हूं, मैं जब छोटा था उस समय हम अनुभव करते थे। उस समय जब युद्ध की स्थिति होती थी तो गांव-गांव ब्लैकआउट किया जाता था। शीशे पर भी कागज लगा दिया जाता था, लाइट बंद रखी जाती थी, लोग रात भर चौकी करते थे और युद्ध न हो तो भी साल में 1-2 बार तो वहां के जो नगर पालिकाएं होती थी वो जागरूक होकर के ये ब्लैकआउट का ड्रिल भी करवाती थी। लोगों को आदत बनी रहे इसके लिए प्रयास करती थी। और इसलिए मैं आज प्रत्येक देशवासी से एक और समर्थन मांग रहा हूं। ये है जनता कर्फ्यू। जनता कर्फ्यू यानी जनता के लिए, जनता द्वारा खुद पर लगाया गया कर्फ्यू। इस रविवार यानी 2 दिन के बाद 22 मार्च रविवार को सुबह 7 बजे से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। इस जनता कर्फ्यू के दरमियान कोई भी नागरिक घरों से बाहर न निकले, न सड़क पे जाए, न मोहल्ले में या सोसाइटी में इकट्ठे हो, अपने घरों में ही रहे। हां, जो आवश्यक सेवाओं से जुड़े हुए हैं उनको तो जाना ही पड़ेगा, क्योंकि उनका बहुत बड़ा दायित्व होता है। लेकिन एक नागरिक के नाते न हम जाए और हम देखने के लिए भी न जाएं। साथियों, 22 मार्च को हमारा ये प्रयास हमारे आत्मसंयम, देश हित में कर्तव्य पालन के संकल्प का एक मजबूत प्रतीक होगा। 22 मार्च को जनता कर्फ्यू की सफलता, इसके अनुभव हमें आने वाली चुनौतियों के लिए भी तैयार करेंगे। मैं देश की सभी राज्य सरकारों से भी आग्रह करूंगा
कि वो जनता कर्फ्यू का पालन कराने का नेतृत्व करें। हमारे देश में कई संगठन हैं, एनसीसी हैं, एनएसएस हैं, कई युवा संगठन हैं, सिविल सोसाइटी है, खेलकूद के संगठन हैं, कई प्रकार के संगठन हैं, धार्मिक संगठन है, सामाजिक संगठन है, सब कोई, सबसे मैं अनुरोध करूंगा कि अभी से लेकर रविवार तक इस जनता कर्फ्यू का संदेश लोगों तक पहुंचाएं, लोगों को जागरूक करें। आप ये भी कर सकते हैं, हर दिन 10 नए लोगों को फोन करके आप इस वैश्विक महामारी के संबंध में नागरिक को करने वाले काम, जनता कर्फ्यू की बात उनको समझाएं, उनको बताएं। मेरे प्यारे देशवासियों, ये जनता कर्फ्यू एक प्रकार से हमारे लिए, भारत के लिए एक कसौटी की तरह होगा। ये कोरोना जैसी वैश्विक महामारी के खिलाफ लड़ाई के लिए भारत कितना तैयार है, ये देखने और परखने का भी समय है। आपके इन प्रयासों के बीच जनता कर्फ्यू के दिन 22 मार्च को, रविवार को ही, मैं आपसे एक और सहयोग चाहता हूं। साथियों, पिछले 2 महीनों से लाखों लोग अस्पतालों में, एयरपोर्ट पर, दफ्तरों में, शहर की गलियों में दिन रात काम में जुटे हुए हैं। चाहे डॉक्टर हो, नर्सिस हो, हॉस्पिटल का स्टाफ हो, सफाई करने वाले हमारे भाई बहन हो, एयरलाइंस के कर्मचारी हो, सरकारी कर्मचारी हो, पुलिसकर्मी हो, मीडिया कर्मी हो, रेलवे, बस, ऑटो रिक्शा की सुविधा से जुड़े लोग हो, होम डिलीवरी करने वाले लोग हो, ये लोग अपनी परवाह न करते हुए दूसरों की सेवा में लगे हुए हैं। आज की परिस्थितियां देखें तो ये सेवाएं सामान्य नहीं कही जा सकती। आज खुद भी इनके संक्रमित होने का पूरा खतरा मोल लेते हैं। बावजूद इसके ये अपना कर्तव्य भी निभा रहे हैं, हर किसी की सेवा करने का प्रयास कर रहे हैं। ये अपने आप में राष्ट्र रक्षक की तरह कोरोना महामारी और हमारे बीच में एक शक्ति बनकर के खड़े हैं। देश ऐसे सब छोटे बड़े व्यक्तियों का, संगठनों का कृतज्ञ है। मैं चाहता हूं कि 22 मार्च रविवार के दिन हम ऐसे सभी लोगों को धन्यवाद अर्पित करें, और धन्यवाद अर्पित करने का तरीका भी देश के एक एक व्यक्ति को जोड़ सकता है। रविवार को, यानी जनता कर्फ्यू के दिन, शाम को ठीक 5 बजे हम अपने घर के दरवाजे पर खड़े होकर, या बालकनी में, या खिड़कियों के सामने खड़े होकर 5 मिनट तक, रविवार को शाम को 5 बजे 5 मिनट तक ऐसे लोगों का आभार व्यक्त करें। और आभार कैसे व्यक्त करेंगे? ताली बजा करके, थाली बजा करके, घंटी बजा करके हम उनके प्रति अपनी कृतज्ञता व्यक्त करें, उनका हौसला बढ़ाएं, उनको सैल्यूट करें।
पूरे देश के स्थानीय प्रशासन से भी मेरा आग्रह है कि 22 मार्च को 5 बजे सायरन की आवाज से इसकी सूचना लोगों तक पहुंचाए। सेवा परमो धर्म के हमारे संस्कारों को मानने वाले ऐसे देशवासियों के लिए हमें पूरी श्रद्धा के साथ अपने भाव व्यक्त करने चाहिए। साथियों, संकट के इस समय में आपको यह भी ध्यान रखना है कि हमारी आवश्यक सेवाओं पर, हमारे हॉस्पिटलों पर दबाव बढ़ना नहीं चाहिए, ताकि हमारी हॉस्पिटल की व्यवस्थाओं को, हमारे डॉक्टरों को, हमारे पैरामेडिकल स्टाफ को इस महामारी के लिए प्राथमिकता देने की सुविधा बने। और इसलिए मेरा सभी देशवासियों से आग्रह यह भी है कि रूटीन चेकअप के लिए अस्पताल जाने की हमारी जो भी आदत रही हो, उससे बचना चाहिए। जितना बच सके बचना चाहिए। आपको बहुत जरूरी लग रहा हो तो अपनी जान पहचान वाले डॉक्टर, आपके फैमिली डॉक्टर या अपने रिश्तेदारी में जो डॉक्टर हो, उनसे फोन पर ही उनसे आवश्यक सलाह ले ले। अगर आपने इलेक्टिव सर्जरी जो बहुत आवश्यक ना हो, ऐसी सर्जरी उसकी कोई डेट ले रखी है, तो मेरा आग्रह है कि इसे भी आगे बढ़वा दें। 1 महीना बाद की तारीख ले लें। साथियों, इस वैश्विक महामारी का अर्थव्यवस्था पर भी व्यापक प्रभाव पड़ रहा है। कोरोना महामारी से उत्पन्न हो रही आर्थिक चुनौतियों को ध्यान में रखते हुए सरकार ने, भारत सरकार के वित्त मंत्री के नेतृत्व में, फाइनेंस मिनिस्टर के नेतृत्व में सरकार ने एक कोविड-19 इकोनॉमिक रिस्पांस टास्क फोर्स, इसके गठन का फैसला लिया है। ये टास्क फोर्स सारे स्टेक होल्डर से नियमित संपर्क में रहते हुए, फीडबैक लेते हुए, हर परिस्थिति का आकलन करते हुए निकट भविष्य में फैसले लेगी। ये टास्क फोर्स ये भी सुनिश्चित करेगी कि आर्थिक मुश्किलों को कम करने के लिए जितने भी कदम उठाए जाएं, उन पर प्रभावी रूप से अमल हो। निश्चित तौर पर ये महामारी ने देश के मध्यम वर्ग, निम्न मध्यम वर्ग और गरीब के आर्थिक हितों को भी गहरी क्षति पहुंचा दी है। संकट के इस समय में मेरा देश के व्यापारी जगत, उच्च आय वर्ग से भी आग्रह है कि अगर संभव है तो आप जिन जिन लोगों से सेवाएं लेते हैं, उनके आर्थिक हितों का ध्यान रखें। हो सकता है आने वाले कुछ दिनों में ये लोग दफ्तर ना आ पाएं, आपके घर ना आ पाएं। ऐसे में उनका वेतन न काटें, पूरी मानवीयता के साथ, संवेदनशीलता के साथ फैसला ले। हमेशा याद रखिएगा, उन्हें भी अपना परिवार चलाना है, अपने परिवार को बीमारी से बचाना है। मैं देशवासियों को इस बात के लिए भी आश्वस्त करता हूं कि देश में दूध, खाने पीने का सामान, दवाइयां, जीवन के लिए जरूरी ऐसी आवश्यक चीजों की कमी ना हो, इसके लिए तमाम कदम उठाए जा रहे हैं। ये सप्लाई कभी रोका नहीं जाएगा।
इसलिए मेरा सभी देशवासियों से ये आग्रह है कि जरूरी सामान संग्रह करने की होड़ न लगाएं। आप पहले जैसे करते हैं वैसे ही सामान्य रूप से ही खरीदारी करें। पैनिक बाइंग ये कतई ठीक नहीं है, उसको न करें। साथियों, पिछले 2 महीनों में 130 करोड़ भारतीयों ने, देश के हर नागरिक ने देश के सामने ये जो संकट आया है, उस संकट को देशवासियों ने अपना संकट माना है। भारत के लिए, समाज के लिए, देशवासियों से जो बन पड़ा है, हर किसी ने किया है। मुझे भरोसा है कि आने वाले समय में भी हम सभी देशवासी अपने कर्तव्यों का, अपने दायित्वों का इसी तरह निर्वाह करते रहेंगे। हां, मैं मानता हूं कि ऐसे समय में कुछ कठिनाइयां भी आती हैं। आशंकाओं और अफवाहों का वातावरण भी पैदा होता है। कई बार एक नागरिक के तौर पर हमारी अपेक्षाएं भी पूरी नहीं हो पाती। फिर भी ये संकट इतना बड़ा है और वैश्विक है, एक देश भी दूसरे देश को मदद नहीं कर पा रहा है। ऐसी स्थिति में सारे देशवासियों को इन दिक्कतों के बीच दृढ़ संकल्प के साथ इन कठिनाइयों का मुकाबला करने की भी आवश्यकता है। साथियों, हमें अभी अपना सारा सामर्थ्य खुद को बचाने के लिए, कोरोना से बचने के लिए ही प्राथमिकता देनी है। आज देश में केंद्र सरकार हो, राज्य सरकारें हो, स्थानीय निकाय हो, पंचायतें हो, जनप्रतिनिधि हो या फिर सिविल सोसाइटी, हर कोई अपने अपने तरीके से इस वैश्विक महामारी से बचने में अपना योगदान दे रहा है। आपको भी अपना पूरा योगदान देना है। यह आवश्यक है कि वैश्विक महामारी के इस वातावरण में मानव जाति विजयी हो, भारत विजयी हो। मेरे प्यारे देशवासियों, कुछ दिन में नवरात्रि का पर्व आ रहा है। ये शक्ति उपासना का पर्व है। भारत पूरी शक्ति के साथ आगे बढ़े, इस संकल्प को लेकर के आवश्यक संयम का पालन करते हुए आओ हम भी बचें, देश भी बचाएं, जग को भी बचाएं। फिर एक बार मैं आग्रह करूंगा, जनता कर्फ्यू के लिए मैं आग्रह करूंगा, सेवा करने वालों का धन्यवाद करने के लिए आपका भी बहुत बहुत धन्यवाद। ചെയ്ത് സംസാരിക്കുകയായിരുന്നു. അദ്ദേഹം പറഞ്ഞത് ഗുരുതരമായ ഒരു സാഹചര്യത്തിലൂടെയാണ് രാജ്യം കടന്നു പോകുന്നത്. ലോകമാകെ അത്തരമൊരു സാഹചര്യത്തിലാണ്. ലോകമഹായുദ്ധകാലത്തുണ്ടായതിനേക്കാൾ ഗുരുതരമായ ഒരവസ്ഥ നിലനിൽക്കുന്നു. അതുകൊണ്ട് 130 കോടി ജനങ്ങളും ഇന്ത്യയിൽ ഒറ്റക്കെട്ടായി ഈ COVID-19-നെതിരെ പോരാടണം. ജനതാ കർഫ്യൂ എന്ന പേരിൽ ഈ ഞായറാഴ്ച, വരുന്ന ഞായറാഴ്ച രാവിലെ 7 മുതൽ വൈകിട്ട് 9 വരെ വീടിന് വെളിയിൽ ഇറങ്ങാതെ മുഴുവൻ ആളുകളും വീട്ടിലിരുന്നു കൊണ്ട് സ്വയം നിയന്ത്രിക്കണം എന്നുള്ള നിർദ്ദേശമാണ് നൽകിയിരിക്കുന്നത്. അതിലൂടെ കൊറോണയെ നേരിടാൻ, കൊറോണ വൈറസിനെ നേരിടാൻ, COVID-19 നേരിടാൻ വേണ്ട ഒരു കരുത്ത് എന്താണ് എന്ന് നമുക്ക് സ്വയം പഠിക്കാം, ഒപ്പം ലോകത്തെ മനസ്സിലാക്കി കൊടുക്കാനും കഴിയും എന്നാണ് പ്രധാനമന്ത്രി പറയുന്നത്. ഒപ്പം സാമൂഹ്യ നിയന്ത്രണം, സാമൂഹ്യ അടുപ്പം പരമാവധി കുറയ്ക്കുക
എന്ന ആവശ്യം കൂടിയാണ് പ്രധാനമന്ത്രി മുന്നോട്ട് വയ്ക്കുന്നത്. അവശ്യ വസ്തുക്കൾക്ക് ക്ഷാമമുണ്ടാകാതിരിക്കാനുള്ള എല്ലാ നടപടികളും സ്വീകരിക്കും എന്നുകൂടി പ്രധാനമന്ത്രി പറയുന്നു. സംസ്ഥാനങ്ങളുമായി സഹകരിച്ച് ഇക്കാര്യത്തിൽ പ്രവർത്തിക്കും എന്നും പ്രധാനമന്ത്രി പറയുന്നു. സാമ്പത്തിക മേഖലയെ ഈ സാഹചര്യം ബാധിച്ചിട്ടുണ്ട് എങ്കിലും അവശ്യ വസ്തുക്കൾക്കൊന്നും ക്ഷാമമില്ലാത്ത രീതിയിൽ തന്നെ കാര്യങ്ങൾ കൈകാര്യം ചെയ്യാൻ വേണ്ട ഇടപെടൽ നടത്തുന്നുണ്ട് എന്നും പ്രധാനമന്ത്രി വിശദീകരിക്കുന്നു. ഇതെല്ലാമാണ് പ്രധാനമന്ത്രി ഇതിപ്പോൾ രാഷ്ട്രത്തെ അഭിസംബോധന ചെയ്തുകൊണ്ട് പറഞ്ഞത്. വൈശാഖ് ആണ് ഈ വാർത്തയുടെ വിശദാംശങ്ങളുമായി ഇപ്പോൾ നമ്മോടൊപ്പം ചേരുന്നത്. വൈശാഖ്, പലതരത്തിലുള്ള ഊഹാപോഹങ്ങളും ഉണ്ടായിരുന്നു. ഒരുപക്ഷെ ഒരു സമ്പൂർണ്ണ നിയന്ത്രണം എന്ന മട്ടിലുണ്ടാകും തുടർച്ചയായി എന്നൊക്കെ ഉണ്ടായിരുന്നു. പക്ഷേ അതൊന്നുമല്ല, ഈ സാഹചര്യത്തെ ഒന്ന് വിശദീകരിച്ചു. ഒപ്പം ഞായറാഴ്ച ഒരു വേണമെങ്കിൽ ഇനി തുടർന്നങ്ങോട്ട് ഒരു സമ്പൂർണ്ണ നിയന്ത്രണത്തിലേക്ക് പോകുന്നുണ്ടെങ്കിൽ അതിനുള്ള ഒരു പരിശീലനം എന്ന മട്ടിലുള്ള ഒരു സ്വയം നിയന്ത്രണം, ഇതുമാണ് ഇന്നിപ്പോൾ പ്രധാനമന്ത്രി പ്രഖ്യാപിച്ചിരിക്കുന്നത്. എന്താണ് വിശദാംശങ്ങൾ? തീർച്ചയായിട്ടും രാജ്യം വലിയൊരു പ്രതിസന്ധിയിലൂടെയാണ് കടന്നു പോകുന്നത് എന്നാണ് പ്രധാനമന്ത്രി പ്രതികരിച്ചത്. അദ്ദേഹം പ്രധാനമായും പറഞ്ഞത് ജനതാ കർഫ്യൂ 22-ാം തീയതി രാജ്യത്ത് ജനതാ കർഫ്യൂ ജനങ്ങൾ ആചരിക്കണം. അതിനായി എല്ലാവരും മുന്നിട്ട് ഇറങ്ങണം. യുദ്ധസമാനമായ സാഹചര്യമാണ് ഉള്ളത്. അതുകൊണ്ട് തന്നെ ജനങ്ങൾ സ്വയം മാറി നിൽക്കേണ്ട ഒരു സാഹചര്യത്തിലേക്ക് നിൽക്കണമെന്ന് തന്നെയാണ് പ്രധാനമന്ത്രി പറഞ്ഞത്. 22-ന് രാവിലെ 7 മുതൽ 9 മണി വരെയാണ് ജനതാ കർഫ്യൂ ആചരിക്കുക. ഇതിന്റെ ഭാഗത്ത് പൊതുയിടങ്ങളിലേക്ക് ഇറങ്ങാതെ പരമാവധി വീടുകളിൽ തന്നെ എന്ന് തന്നെയാണ് പ്രധാനമന്ത്രി പറഞ്ഞത്. അതുപോലെ തന്നെ ആരോഗ്യ രംഗത്ത്, അതായത് കൊറോണക്കെതിരെ പോരാടുന്ന അവർക്ക് അഭിനന്ദനം പ്രധാനമന്ത്രി അർപ്പിക്കുകയും ചെയ്തു. മാധ്യമ പ്രവർത്തകരും അതുപോലെ തന്നെ ആരോഗ്യ പ്രവർത്തകരും ഒക്കെ ഇതിൽ വലിയ രീതിയിൽ തന്നെ ഒരു പങ്ക് വഹിക്കുന്നുണ്ട്. പ്രധാനമായ എയർപോർട്ടിലും അടക്കം തന്നെ നിരന്തരം വർക്ക് ചെയ്യുന്ന പലരുമുണ്ട്. അതുകൊണ്ട് തന്നെ അവർക്കൊക്കെ ഈ അവസരത്തിൽ താൻ നന്ദി പറയുകയാണെന്നും പ്രധാനമന്ത്രി പറയുകയും ചെയ്തു. മറ്റൊരു പ്രധാനപ്പെട്ട കാര്യം, സാമ്പത്തിക ആഘാതം COVID-19 വലിയ രീതിയിൽ തന്നെ സാമ്പത്തിക ആഘാതം സൃഷ്ടിക്കുകയും ചെയ്തിട്ടുണ്ട്. സാമ്പത്തിക മേഖലയിൽ ഇതിന്റെ പ്രകടമായി തുടങ്ങിയെന്നും പ്രധാനമന്ത്രി പറഞ്ഞു. അതുകൊണ്ട് തന്നെ ഇതിനെ നേരിടാൻ ഒരു കർമ്മസമിതി രൂപീകരിച്ചിട്ടുണ്ട്, ഒരു ടാസ്ക് ഫോഴ്സ് രൂപീകരിച്ചിട്ടുണ്ട്. സാമ്പത്തിക രംഗത്തുള്ള പ്രതിസന്ധി അടക്കം തന്നെ ആ നടപടികളുമായി ഈ ടാസ്ക് ഫോഴ്സ് നേരിടും. നമ്മുടെ പ്രതിസന്ധി പരിഹരിക്കുന്നതിനാവശ്യമായിട്ടുള്ള നടപടികൾ ഈ ടാസ്ക് ഫോഴ്സ് നേരിടുമെന്ന് തന്നെയാണ് അദ്ദേഹം പറഞ്ഞത്. അതുപോലെ തന്നെ ഭയചകിതരായി നിൽക്കേണ്ട ഒരു സാഹചര്യമില്ല. രാജ്യത്ത് കൃത്യമായിട്ടുള്ള എല്ലാ കാര്യങ്ങളും നടപടികളും സ്വീകരിച്ചിട്ടുണ്ട്. അതായത് ഇത്തരമൊരു കർഫ്യൂ പ്രഖ്യാപിച്ചതിന്റെ പശ്ചാത്തലത്തിൽ ഭയചകിതരായി നേരിട്ട് ഈ മാർക്കറ്റുകളിൽ പോയി സാധനം വാങ്ങിക്കൂട്ടേണ്ട ഒരു സ്ഥിതിവിശേഷം നിലവിൽ ഇല്ല. എല്ലാവരും സംയമനം പാലിക്കണം എന്ന് തന്നെയാണ് പ്രധാനമന്ത്രി പറഞ്ഞത്. എന്തായാലും യുദ്ധസമാനമായ ഒരു സാഹചര്യം തന്നെയാണ് നിലവിൽ രാജ്യത്ത് ഉള്ളത്. അതുപോലെ തന്നെ ജനതാ കർഫ്യൂവിന് മുന്നിട്ട് ഇറങ്ങണം. സംസ്ഥാന സർക്കാരും അതിന് മുന്നിൽ നിന്ന് നയിക്കണമെന്നും പ്രധാനമന്ത്രി പറയുകയും ചെയ്തു. എന്തായാലും രാജ്യത്ത് വരും ദിവസങ്ങളിൽ ഇന്ന് അല്പം മുമ്പ് തന്നെ രാജ്യത്ത് കടുത്ത നിയന്ത്രണങ്ങൾ നടപ്പിലാക്കാൻ പോകുന്നു, അല്ലെങ്കിൽ നാളെ മുതൽ ആ നിയന്ത്രണങ്ങൾ നിലവിൽ വരികയാണെന്ന് കേന്ദ്ര സർക്കാർ വ്യക്തമാക്കുകയും ചെയ്തിട്ടുണ്ട്. പക്ഷെങ്കിൽ പ്രധാനമന്ത്രിയുടെ പ്രഖ്യാപനം എന്ന് പറയുന്നത് ഭയപ്പെടേണ്ട ഒരു സാഹചര്യമില്ല. ഇന്ത്യ എത്രത്തോളം ശക്തരാണ്, അല്ലെങ്കിൽ അത്തരം നടപടികൾ സ്വീകരിച്ചു എന്നത് വ്യക്തമാക്കുന്നതാണ്. കാരണം നമ്മൾ ഇപ്പോൾ ഭയപ്പെടേണ്ട സാഹചര്യം ഇന്ത്യയിൽ നിലവിലില്ല. ജനങ്ങൾക്ക് കുറച്ചും കൂടി ആത്മവിശ്വാസം നൽകുന്ന തരത്തിലുള്ള പ്രതികരണമാണ് പ്രധാനമന്ത്രിയുടെ ഭാഗത്തുനിന്ന് ഇന്ന് ഉണ്ടായത്. എന്തായാലും 22-ാം തീയതി ജനതാ കർഫ്യൂ ആചരിക്കാൻ വേണ്ടി തീരുമാനിച്ചിട്ടുണ്ട്. ജനങ്ങൾ പരമാവധി വീടുകളിൽ കഴിയണം. 7 മണി തൊട്ട് 9 മണി വരെ പുറത്തിറങ്ങിയ രാത്രി സവാരികളൊക്കെ തന്നെ ഒഴിവാക്കണം എന്ന് തന്നെയാണ് പ്രധാനമന്ത്രി പറഞ്ഞത്. കൂട്ടമായി നിൽക്കുന്ന ഒരു സാഹചര്യം ഒഴിവാക്കണം. സോഷ്യൽ ഡിസ്റ്റൻസ് ഒഴിവാക്കണം. അതുപോലെ തന്നെ ഇടപെടുമ്പോഴും കൃത്യമായി തന്നെ അകലം പാലിക്കണമെന്നും പ്രധാനമന്ത്രി പറയുകയും ചെയ്തു. എന്തായാലും പ്രധാനമായും മറ്റൊരു പ്രധാനപ്പെട്ട കാര്യം പറഞ്ഞത്, ഈ വർക്ക് ഫ്രം ഹോം എല്ലാ വിഭാഗങ്ങളിലുള്ളവരും കമ്പനികളും വർക്ക് ഫ്രം ഹോം നൽകണം. മാധ്യമ മേഖലയിലും അതുപോലെ തന്നെ മറ്റെല്ലാ മേഖലകളിലും ഉള്ളവർ അത് കൃത്യമായി തന്നെ അതിനെ പ്രൊമോട്ട് ചെയ്യണം, പ്രോത്സാഹിപ്പിക്കണമെന്ന് പ്രധാനമന്ത്രി പറയുകയും ചെയ്തു. അവർ ആ മേഖലകളിൽ വർക്ക് ഫ്രം ഹോം തൊഴിൽ ചെയ്യുന്നവർക്കും ഒരു തരത്തിലുള്ള വേതനം കുറക്കുന്നു. അത്തരം നടപടികളിലേക്ക് പാടില്ലെന്നും പ്രധാനമന്ത്രി നിർദ്ദേശം നൽകിയിട്ടുണ്ട്. എന്തായാലും
രാജ്യത്തെ കുറച്ചും കൂടി കോവിഡ് പശ്ചാത്തലത്തിൽ ഭയചകിതരായി നിൽക്കുന്ന രാജ്യത്തെ കുറച്ചും കൂടി ആത്മവിശ്വാസത്തിലേക്ക് നയിക്കുക, അല്ലെങ്കിൽ ആത്മവിശ്വാസം പകർന്നു നൽകുക, അത്തരത്തിലുള്ള നിർദ്ദേശങ്ങളാണ്, അത്തരത്തിലുള്ള വാക്കുകളാണ് പ്രധാനമന്ത്രിയുടെ ഭാഗത്തു നിന്നും ഉണ്ടായത്. റൈറ്റ് വൈശാഖാണ് വിശദമായ റിപ്പോർട്ട് നൽകിയത്. എന്തായാലും ദൃഢനിശ്ചയവും ക്ഷമയുമാണ് വേണ്ടത് ജനങ്ങൾക്ക് എന്നാണ് അദ്ദേഹം വ്യക്തമാക്കിയത്. പ്രധാനമന്ത്രി വ്യക്തമാക്കിയിരിക്കുന്നത് ഈ രോഗത്തെ നേരിടാം എന്ന ദൃഢനിശ്ചയം വേണം, ഒപ്പം അത് പൂർത്തീകരിക്കാൻ വേണ്ട ക്ഷമയും ജനങ്ങൾക്ക് വേണം, ഒപ്പം വീട്ടിൽ തുടരാനുള്ള ക്ഷമയും ജനങ്ങൾക്ക് വേണം എന്നാണ് അദ്ദേഹം ആവശ്യപ്പെട്ടത്. ജനങ്ങൾക്ക് വേണ്ടി ജനങ്ങൾ നടത്തുന്ന ഒരു ജനതാ കർഫ്യൂ ആണ് ഇപ്പോൾ ആലോചിക്കുന്നത്. അത് ഞായറാഴ്ചയാണ് നടത്തുക. 2 ദിവസം അതിൻ്റെ പ്രചാരണ പ്രവർത്തനങ്ങൾ എല്ലാവരും ചേർന്ന് നടത്തണമെന്നും അദ്ദേഹം ആവശ്യപ്പെടുന്നു. മാത്രമല്ല വരും ദിവസങ്ങളിൽ തുടർന്നങ്ങോട്ട് എങ്ങനെ ഈ COVID-19 നേരിടാം എന്നതിൻ്റെ സൂചന കൂടിയായിരിക്കണം ആ ജനതാ കർഫ്യൂ എന്നുകൂടി അദ്ദേഹം വ്യക്തമാക്കുമ്പോൾ ഒരുപക്ഷെ നേരത്തെ ഒക്കെ നിലനിന്നിരുന്ന ഊഹാപോഹങ്ങളിലേക്ക് കാര്യങ്ങൾ കുറേയൊക്കെ എത്തുന്നുണ്ടോ എന്ന സംശയവും ഉണ്ടാകുന്നു. ഒരുപക്ഷെ ഒരു കംപ്ലീറ്റ് ലോക്ക്ഡൗണിലേക്കോ അല്ലെങ്കിൽ ഭാഗികമായ അത്തരം നിയന്ത്രണങ്ങളിലേക്കോ ഒക്കെ പോകുമ്പോൾ അതെങ്ങനെ ജനങ്ങൾ ഉൾക്കൊള്ളുന്നു, എങ്ങനെ അത് വിജയിക്കും എന്നതിൻ്റെയൊക്കെ ഒരു ടെസ്റ്റ് ഡോസായി ഈ ഞായറാഴ്ചത്തെ ജനതാ കർഫ്യൂവിനെയും ഒരുപക്ഷെ കാണാൻ കഴിയും എന്നാണ് നമുക്ക് പ്രതീക്ഷിക്കാനാവുക. 130 കോടി ജനങ്ങളും ഒരുമിച്ച് നിന്നാൽ മാത്രം സാധ്യമാവുന്ന ഒന്നാണിത് എന്ന് അദ്ദേഹം ആവർത്തിച്ച് ഓർമ്മിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. ഒപ്പം ഈ അവശ്യ സാധനങ്ങളുടെ ക്ഷാമം നേരിടാതിരിക്കാൻ വേണ്ട എല്ലാ ഇടപെടലുകളും നടത്തിയിട്ടുണ്ട് എന്നും പ്രധാനമന്ത്രി വ്യക്തമാക്കുന്നു. ഒപ്പം അദ്ദേഹം സംസാരം ആരംഭിച്ചപ്പോൾ തന്നെ വ്യക്തമാക്കിയിരുന്നത് എനിക്ക് കുറച്ച് സമയം വേണം, ഞാൻ എല്ലാം ആഗ്രഹിക്കുമ്പോഴും ആവശ്യപ്പെടുമ്പോഴും അത് പൂർണ്ണമായും നിറവേറ്റാൻ ജനങ്ങൾ ഒപ്പം നിന്നിട്ടുണ്ട്, അതുകൊണ്ട് തന്നെ കുറച്ച് സമയം വേണം ഈ രോഗത്തോട് നേരിടാൻ എന്നാണ് അദ്ദേഹം പ്രസംഗിച്ചു തുടങ്ങിയത്. മാത്രമല്ല ലോകത്ത് ഇതിന് ഈ വൈറസിന് മരുന്ന് കണ്ടുപിടിച്ചിട്ടില്ല എന്ന യാഥാർത്ഥ്യമുണ്ട് എന്നുകൂടി അദ്ദേഹം ഓർമ്മിപ്പിക്കുകയും ചെയ്യുന്നു.